जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, DMER वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागामध्ये 18 तारखेला एक जाहिरात आलेली आहे. तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्यावर फॉर्म भरणं अद्याप सुरुवात आहे. याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. बघा, 19 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 9 जुलैपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अंतिम फॉर्म भरू शकता. तोपर्यंत वेळ देण्यात आलेली आहे. 9 जुलै शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळं ऑनलाईन पद्धतीनं आता फॉर्म भरणं चालू आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेमसुद्धा जे आहेत ते येत नाही आहेत. तुमचं पेमेंट होत आहे आणि फॉर्मसुद्धा सबमिट होत आहेत. त्यामुळं लवकर फॉर्म भरून घ्या. उद्या महिना संपत आहे. त्याच्यानंतर 8 ते 9 दिवस राहत आहेत. शेवटी थोडासा रश वाढतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2025-26 जे काही शैक्षणिक किंवा वर्ष आहे याच्यामध्ये तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स वगैरे जे आहेत या आर्थिक वर्षाचे काढलेले नाही आहेत. त्यांचे मार्च 2025मध्ये एक्सपायर झाले. त्यांनी शक्य असतील तर काढून घ्या. त्याच्यानंतर फॉर्म भरा. वेगवेगळे पदं आहेत त्याच्यामध्ये. ग्रंथपाल, आहारतज्ञ असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, MSWवर पद आहे. भौतिकोपचार तज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, सहाय्यक. त्याच्यानंतर औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, एक्सरे टेक्निशियन, एक्सरे असिस्टंट, ग्रंथालय सहाय्यक. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉमन प्रश्न येत आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या दोन्ही पदं जे आहेत त्यांचे एक्झाम एकाच दिवशी होतील का? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा. 2023ला अशाच पद्धतीचा फॉर्मॅट होता. सेम तुम्हाला पेमेंट होतं, सेम तुम्हाला सिलेबस होता. पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो सारखाच होता. पेपरसुद्धा एकाच दिवशी झाला होता. कट ऑफ वेगवेगळा लागलेला आहे. त्यामुळं याही वर्षी अंदाज असा आहे की दोन्ही जे पेपर आहेत टेक्निशियन आणि असिस्टंट एका दिवशी होऊ शकतात, मे बी नाही, पण हे आपल्याला प्रॉपर सांगता येणार नाही. त्यामुळं तुम्ही शक्य असेल तर दोन्ही फॉर्म भरा. पेपर वेगवेगळ्या दिवशी झाला तर त्याचा जास्त बेनिफिट आहे तो मिळेल. त्यामुळं शक्य असेल तर 2 फॉर्म भरा, जेणेकरून वेगवेगळ्या दिवशी पेपर झाले तर फायदा होईल. त्यानंतर बघा, अर्हता वगैरे जे आहे याच्यामध्ये बरेच विद्यार्थी अपेर आहेत. अपेर विद्यार्थी भरू शकतात का अशा पद्धतीचा मॅसेज करत आहे. त्यांना पण सांगणं आहे, ज्यांचं सेमिस्टरचा रिझल्ट राहिलेला आहे, डिग्री आलेली आहे किंवा इंटर्नशिप चालू आहे किंवा आत्ताच नुकतंच त्यांनी एक्झाम दिलेली आहे, त्याचा रिझल्ट वगैरे नाही आलेला, अशा केसमधले जे काही विद्यार्थी आहेत सगळ्यांनी बघा, फीस आहे 1,000 रुपये. ह्या 1,000 रुपये फीस तुम्हाला फॉर्म भरणं शक्य असेल, तुमची फक्त 1,000 रुपये फीस जाणार आहे. त्या बदल्यात तुम्हाला एक गव्हर्नमेंट जी एक्झाम आहे त्या एक्झामचा पेपर दिल्याचा, पेपर कशा पद्धतीचा असतो, पेपर पॅटर्न काय असतो, अभ्यास कशा पद्धतीनं करायला पाहिजे, अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या भागामध्ये एक्सपिरियन्स येतो. आणि 1,000 रुपये खर्च करून एवढ्या सगळ्या टेक्निकल नॉन टेक्निकल बाबीमधला एक्सपिरियन्स घेणं, हे डील जी आहे ते तेवढी खूप इझी आहे किंवा फायदेमंद आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन झालंच तर वेळोवेळी आपण गॅजेट तयार करून किंवा एखादा बॉन्ड देऊन किंवा बाकीच्या गोष्टी करून याच्यामध्ये आपल्याला तिथं त्यांनी इलिजिबल करावं यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यामुळं तुम्ही शक्य असेल, तुमचा फॉर्म सबमिट होत असेल तर फॉर्म नक्की भरा. काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनविषयी सुद्धा तुमचा रिसिप्ट नंबर टाकला तर तिथं तुम्हाला इलिजिबल होत आहे. फक्त तुम्ही ज्यावेळेस तुमचं DB आहे त्यावेळेस ते काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन तुम्हाला तिथं जे सादर करायचं आहे त्यावेळेस तुम्ही सादर केलं तरी चालणार आहे. त्यानंतर बघा, हे क्वालिफिकेशन्स आहेत, तुम्ही तिथं जाऊन पाहून घ्यायचं आहे. प्लेन BSc वरती नाही आहेत. BSc वर त्याच्यानंतर तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रामधला डिप्लोमा मागितलेला आहे तो डिप्लोमासुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी 1,000, राखीवसाठी 900 फीस आहे. 18 ते 38 वर्षाची ओपनसाठी, तर 18 ते 43 वर्षासाठी तुमचं रिझर्व कॅटेगरीची याच्यामध्ये एज लिमिट ठेवण्यात आलेली आहे. कॅम्प्युटराइज एक्झाम होणार आहे. TCS कंपनी याची एक्झाम घेईल. 100 क्वेश्चन असतील. 200 मार्कांसाठी पेपर असेल. मराठी 15, इंग्लिश 15, तुमचं GK 15 आणि मॅथ आणि रिझनिंग 15, असं 60 मार्काचं नॉन टेक्निकल. तर टेक्निकल बाबीमध्ये 40 क्वेश्चन, असे एकूण 100 क्वेश्चन 200 मार्कांसाठी असतील. 90 मिनिटामध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. पेपर पॅटर्न जो आहे तो बघा, 5 टप्प्यामध्ये पेपर घेतला जाणार आहे. ABCDE असे 5 तुम्हाला तिथं सेशन असतील आणि त्या सेशन वाईज या वर्षी जो पेपर आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झामबद्दल जर बोलायचं म्हणजे तुम्ही टायटल बघितलेला असेल, थंबनेल बघितलेला असेल, एक्झाम कधी होते, मी याच विषयाकडे येणार आहे, हाच विषय तुम्हाला सांगणार आहे. बघा, 2023मध्ये जे काही DMERचे पेपर झालेले आहेत 2023चे,
त्यामध्ये बघा 25 मे ही तारीख फॉर्म भरायची शेवटची तारीख होती आणि लगेचच 14 जून पासून एक्झामला सुरुवात झालेली होती. सांगण्याचं तात्पर्य बघा 25 मेला फॉर्म भरणं बंद झाले आणि 14 जून रोजी एक्झाम झाले, म्हणजे जवळपास 19 ते 20 दिवसाचा गॅप होता. 2023 मध्ये फॉर्म भरणं बंद झालं तेव्हापासून ते एक्झाम सुरू होऊपर्यंत यामधल्या काळामध्ये. तर आता 2025चा विचार करता हा DMERचा पॅटर्न आहे. एक्झाम फॉर्म बंद झाल्याच्या नंतर एक्झाम फॉर्मच्या अंतिम दिनांकांच्या नंतर बघा एका महिन्याच्या जवळपास DMERचे जे पेपर आहेत ते कंडक्ट होत असतात. 2025 मध्ये बघा आत्ता सध्याच्या सिच्युएशनला महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारत देशामध्ये RRB टेक्निकल नॉन टेक्निकलचे जे पेपर आहेत ते सुद्धा चालू आहे. त्याच्यामुळे TCSचे बरेचसे जे सेंटर आहेत ते सध्या बिझी आहेत. या एका कारणामुळं जे पेपर आहेत ते लांबू शकतात किंवा महाराष्ट्रामध्ये आता सध्या 2-3 मोठमोठ्या भरत्या चालू आहेत ज्यांचे एक्झाम चालू आहेत. त्यामुळं TCS कंपन्यांचे जे काही सेंटर आहेत ते सध्या पूर्णपणे बिझी असल्यामुळं पुढील 2 महिन्यापर्यंत त्यांचं शेड्यूल बिझी असल्यामुळं कदाचित ह्या एक्झाम लांबवू पण शकतात. पण विद्यार्थी मित्रांनो बघा आता 2 महिन्यापर्यंत आफ्टर 2 मंथ जर म्हणलं तर जुलै ऑगस्ट गेला, त्याच्यानंतर लगेचच सप्टेंबरमध्ये स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहिता, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निवडणुकीमध्ये जातील. तेव्हा एक्झाम वगैरे कंडक्ट होणं, आचारसंहितेमध्ये एक्झाम घेऊ शकतात, जाहिरात काढू शकतात, पण आचारसंहितेमध्ये काढतात न काढतात आपण त्याची गॅरंटी घेऊ शकत नाही. त्यामुळं बघा पुढील 1 महिन्यामध्ये जास्तीत जास्त जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत एक्झाम नाही घेतले तर एक्झाम होण्याचे चान्सेस हे खूप लांबतात. डायरेक्ट नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत लांबू शकतात आणि ह्या गोष्टी होऊ नये, एक्झाम लांबू नये. निवडणुकीच्या आधीच जो एक्झाम आहेत या एक्झाम होऊन जाव्यात आणि जे निवडणुकीचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये रिझल्टवरती पूर्ण कामकाज होऊन निवडणुका झाल्याच्यानंतर लगेचच नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये रिझल्ट नियुक्ती असा एक यांचा प्लॅनिंग असू शकतो. आणि त्यामुळं माझ्या मते जुलै महिन्याच्या लास्ट वीक किंवा ऑगस्टच्या पहिल्या वीकपर्यंत, जुलैच्या लास्ट वीक किंवा एंडिंगचा जो महिना आहे जुलैचा त्याच्या किंवा तुमचा ऑगस्ट महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये याची एक्झाम जी आहे ती एक्झाम होण्याचे चान्सेस मला तरी वाटत आहेत. आणि यावर बघा आता हा अंदाज जो आहे ते 2023च्या जे एक्झाम आहेत त्यांचा जे काही 15-20 दिवसाचा वेळ दिला होता त्याचाच आपण आता 10 जुलैला शेवटची तारीख आहे, तिथून पुढं 20 जुलै म्हणजे जुलै एंडिंग किंवा ऑगस्टचा पहिला वीक असं आपण कन्सिडर करू शकतो. त्या बाबतीत असा विचार केला TCSला जर पेपर घेणं शक्य झाले तर होतील आणि जर त्या वेळेमध्ये नाही झाल्या तर मग विद्यार्थी मित्रांनो निवडणुका झाल्याच्या नंतर होतील का निवडणुकीच्या आधी होतील हे प्रेडिक्शन करणं थोडंसं अवघड आहे. पण आपल्यासाठी महत्त्वाची बाब आहे जाहिरात निघालेली आहे. जाहिरातीमध्ये जवळपास 1100+ पदं आहेत आणि ही जी जाहिरात आहे 1107 पदांसाठी आहे. जाहिरात आलेली आहे. एकदा जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्यानंतर शक्यतो रद्द होत नसते. एक्झाम आज होती, हे बघा जाहिरात आलेली आहे. आपण इतके दिवस जाहिरात कधी येईल या गोष्टीची वाट बघत होतो, आता एक्झाम कधी येईल याची वाट न बघता आपलं प्रिपरेशनवर फोकस करणं फार गरजेचं आहे. जेव्हा केव्हा एक्झाम होईल, एक्झामसाठी जास्त दिवस नाही आहेत असाच विचार करून टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, तुमचा सब्जेक्ट रिलेटेड किंवा मराठी, इंग्लिश या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये बघा आता वेगवेगळ्या संवर्गानुसार आजचा जर म्हणलं तर 40,000+ याचा फॉर्म भरले गेलेले आहेत आत्तापर्यंत. आता रजिस्ट्रेशनची सिरीज 40,000+ गेलेली आहे. अजून 10 दिवस राहिलेले आहेत. 20 दिवसामध्ये बघा 40,000 फॉर्म, उर्वरित 10 दिवसांमध्ये अजून तरी एक 20 ते 25,000 फॉर्म येण्याची अपेक्षा आहे. म्हणजे टोटल 1100 जागांसाठी विद्यार्थी मित्रांनो 55 ते 60,000 फॉर्म या पदभरतीसाठी येऊ शकतात. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. 60,000 फॉर्म म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कमी नाही आहेत. कोणत्या संवर्गासाठी कोणत्या पदासाठी किती फॉर्म आलेत हे आपल्याला एक्झाम म्हणजे अंतिम दिनांकाच्या थोड्या दिवसाच्या नंतर कळेलच. त्यामुळं कॉम्पिटिशन खूप आहे. अभ्यासावर फोकस करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यासावर फोकस करा. एक्झाम कधीही होऊ शकते. एक्झाम कधी होईल याचं टेन्शन न घेता
तुमचं प्रिपरेशन किती झालेलं आहे आणि एक्झाम आल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये किती स्कोर करू शकता, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कट ऑफबद्दल आपण एक्झाम झाल्याच्या नंतर बोललेलं चांगलं असेल. तुम्हाला सिलेबस काय असणार आहे, सिलेबसविषयी आपण एक माहितीचा व्हिडिओ घेऊन येऊ. 2023मध्ये एक सिलेबस, त्याची कॉपी माझ्याकडे आहे, त्याचे बरेचसे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. आणि आत्ता सध्या मार्केटमध्ये एक फेक सिलेबसची सुद्धा PDF सर्क्युलेट होत आहे, माझ्यापर्यंत सुद्धा ती आलेली आहे. मी तुम्हाला 2023ची ओरिजिनल PDF आणि त्याचबरोबर 2025साठी एक फेक PDF जी आहे ती सुद्धा सर्क्युलेट होत आहे. त्याच्या दोन्हीमधला डिफरन्स काय आहे ते सुद्धा एखाद्या व्हिडिओ बनवून नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, अभ्यास नक्की करा. तुम्हाला दिलेला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.